घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठोबा रखुमाई माई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे कीर्तन निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताकडे संतांच्या संगतीची मागणी करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत ती पावल संभाळा उत्तरी विश्रांती पावल संभाळा माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती किंवा त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होता असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचे 20वे वर्ष आहे. त्या सप्ताहातील आज असणारी ही 7व्या क्रमांकाची जागराची असणारी कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून विशेष करून या सगळ्या तरुण वर्गाच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून एक संवाद साधतायत. कोणाबरोबर? प्रत्यक्ष देवाबरोबर. देवाबरोबर त्यांनी तुकोबराय बोलतात. काय बोलतायत? तुकोबरायांच्या मनामध्ये एका विशिष्ट गोष्टीची आवड आहे आणि ती आवड त्यांनी मनात आहे, ती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. आता माझ्या मनातली भावना कोण पूर्ण करेल? माझी आवड कोण पूर्ण करेल? मग परमात्माच मला त्यांनी फार प्रिय आहे, त्याच्याकडेच जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणून मनातली भावना देवाच्या समोर सांगण्याकरिता तुकोबराय देवाच्या समोर उभे आहेत आणि देवाला सांगायला लागले, देवा मला एक गोष्ट आवडते, जर देशील तर बघ. म्हणे काय आहे? ते म्हणले देववसे चित्ती त्यांची घडावी संगती, ज्याच्या चित्तात कायमस्वरूपी देव राहतो त्याची मला संगती घडावी अशी माझ्या मनातली आवड आहे. ऐसे आवडते मना, माझ्या मनाला हे आवडत आहे. देवा पूर्वावी वासना, हे भगवंता माझी एवढी वासना तू पूर्ण कर. ज्याला देव आवडतो, ज्याच्या चित्तात देव गच्च भरलेला आहे, त्याची संगती करणं मला फार प्रिय वाटतं. आणि म्हणून देवा पूर्वावी वासना, माझ्या मनात असे भाव आहेत की ते जे हरीचे भक्त आहेत, हरीचे दास आहेत, ते हरीचे जन आहेत, अतिशय प्रिय आहेत हरीला, त्यांचा संग व्हावा. हरिजना सवे भेटी, त्यांच्याबरोबर माझी भेट व्हावी. न हो अंगसंग तुटी, कायमस्वरूपी त्यांच्या बरोबर मी राहावं. अंगसंग तुटी म्हणजे कायम त्यांच्या चरणांना मी लिगटावं. त्यांची सेवा करण्याचा योग मला प्राप्त व्हावा. त्यांनी सतत माझ्या मस्तकावरून हात फिरवावा, फार प्रेमानं मला जवळ घेऊन कुरवाळावं अशी भावना माझ्या पोटात आहे. कोणी? त्या हरिजनांनी, म्हणजे हरीचे दास आहेत त्यांनी. म्हणून त्यांची संगती मला व्हावी. का बरं असं वाटतं? खरं सांगू का देवा, जीवन प्राप्त झालेलं आहे, मला जीवनाचं सार कळालेलं आहे आणि हे जीवन त्यांनी महाराज संतांच्या संगतीत घालवणं हेच मला योग्य वाटत आहे. कारण बाकीचं त्यांनी महाराज प्रपंचातलं काहीच करणीय नाही, करण्यासारखं नाही. काय याच्यात मिळणार आहे? संतांच्या संगतीत गेल्यानंतर बरंच काय मिळू शकतं. तुकोबराय त्यांनी काय तुम्हाला मिळेल संतांच्या संगतीत? त्यांना खायलाच काय नाही अशी अवस्था त्यांची पाहायला भेटते. ते कुठेतरी डोंगरात राहतात, अंग भरून कपडे घालायला काही संतांना मिळत नाही, अशी काय अवस्था पाहायला मिळते. त्यांना स्वतःलाच काय नाही, ते तुम्हाला काय देतील?
अरे या सामान्य गोष्टींना प्राप्त करण्याकरिता जीवन प्राप्त झालेलं नाही. जीवन तर सुखी होण्याकरिता, समाधानी होण्याकरिता, मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याकरिता मिळालेलं आहे. सामान्य लोकांकडे त्यांनी धन दौलत संपत्ती पाहायला भेटत असेल, पण त्यांच्याकडे जे आहे ते सामान्य लोकांकडे नाही. त्यांच्याकडे समाधान आहे. लोकांकडे पैसे आहेत, संपत्ती आहे, घरदार आहे, सगळ्या गोष्टी बायका पोर आहेत, पण समाधान नाही. आणि संतांजवळ कायमस्वरूपीचं समाधान आहे. का समाधानी आहेत? त्याचं कारण कायम भगवंताचं चिंतन करता, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. कायमस्वरूपी भगवंताच्या चिंतनात आहेत, कायम त्यांच्या चित्तात देव भरलेला आहे आणि म्हणून कायमस्वरूपी समाधानी आहेत. मी जर त्यांच्या संगतीत राहिलो तर मला कायमचं समाधान प्राप्त होईल. बाकीच्या सगळ्या लोकांचं त्यांनी संगत करीत बसलो तर गबाळ प्राप्त होईल, पण समाधान नाही प्राप्त व्हायचं. बायको केल्यानं समाधान प्राप्त होतं काय? बायकावाल्यांनी सांगा, काय संन्यासी थोडेच आहात तुम्ही? म्हणजे बायको गेली फार समाधानी झालो. येड्या थोडे दिवस वाटत असं समाधान, नंतर मग कसा आना मागा लागतो बघ. काय होतं सांगत नाहीत भामटे, कोणाला सांगतील? घरात त्यांनी धवस असतो, सांगतील कोणाला? त्याचं काय समाधान थोडंच आहे. पोरं झाल्यानं समाधान होतं म्हणले फार समाधान. घे पेडेन वाट पेढे साऱ्या दुनियात. पोरग झाल्यावर पेढे वाटतात, पोरानं लाथा घातल्यावर नाही वाटीत पेढे. समाधान. अरे काय समाधान वेड्या? धनानं समाधान नाही तर मानानं समाधान, याच्यात समाधान नाही. समाधान तर भगवंताच्या चिंतनात आहे. ज्यानं आपलं जीवन भगवत चिंतनाकरिता लावलं, जो भगवंताचा भक्त झाला, जो भगवंताचं चिंतन करू लागला, भगवंताचं भजन करू लागला, ज्याच्या चित्तात देव घर करून बसला, त्याच्यासारखा समाधानी कोण आहे दुसरा? आणि म्हणून मला जर समाधानी व्हायचं असेल तर मला त्याची संगती केली पाहिजे. कोणाची? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. म्हणून ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा माझी वासना पूर्ण कर. त्यांचा संग मला भावान कधी अंतर पडू नये, कारण त्यांच्या संगतीत जगणंच फार महत्वाचं आहे. तू काय म्हणे, जिने भले संत संगष्टने. संतांच्या संगतीतलं जीवन त्यांनी फार चांगलं आहे. भलं म्हणजे चांगलं जीवन त्यांच्या संगतीतलं आहे. असं जीवन मला प्राप्त व्हावं याच्याकरिता मी तुझ्याकडे मागणी करतोय. एवढी माझी वासना पूर्ण कर. जगद्गुरु तुकोबाराय भगवंता बरोबर बोलतात. असा हा भंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल बारकुमाई विठोबा ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आज आपल्या सप्ताहातील जागराचं कीर्तन आहे. जागर म्हणजे मागणीचा दिवस असतो असं म्हणतात. असं काय कुठे लिखित नाही की 7व्या दिवशी मागितलंच पाहिजे. आता प्रघात आहे संप्रदायाचा नियम म्हणून आपण याच्या आधीच्या साधू संतांनी ते चालवलंय म्हणून आपण त्यांनी चालवतो आहोत. खरं तर उद्या काल्याचं कीर्तन करावं असा त्यांचा अट्टाहास होता, पण काय करू, मी आधीच निमगाव गांगर्ड्याला कीर्तनाची तारीख गेली होती. फार कासावीस झाली, पण मग त्याच्यातून सवड काढलेली आहे. बरोबर शहापूरची कथा करून आम्ही बरोबर इथं आलो. तुम्हाला खोटं वाटलं तर शहापूरकरांनाच घेऊन आलो डायरेक्ट. त्यांना विचार मग कथा करून अशा पद्धतीनं हे कीर्तन आम्हाला साधलेलं आहे. जागर म्हणल्यावर त्यांनी काहीतरी देवाबरोबर बोललं पाहिजे. 7 दिवस सेवा करायची, मग त्या सेवेचं काहीतरी मोबदला प्राप्त होत असतो महाराज. काय मोबदला त्यांनी प्राप्त करून घ्यावा? घेण्यासारखं काय आहे? मिळवण्यासारखं काय आहे? हे जीवन आपल्याला प्राप्त झालं, आपण मनुष्य झालो, याच्यात फार कमवलं पाहिजे. लोकांच्या डोळ्याला ढापणं लावले आहेत कमवायचे. दनादन कमवण्याकरिता हा धावपळ चालू आहे. रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी करून त्यांनी महाराज कमवायच्या मागे लागलेले आहेत. काय करतात ते कमवून? प्रश्न आहे. कमवून काय करतात? कुठं गबाळ त्यांनी जमा करून ठेवतात? काय करायचं? मड्यावर बांधून न्यायचं का त्याच्यात जाळायचंय? कशा करता रे? समाधान नाही ना त्याच्यात. समाधानी जर व्हायचं असेल तर त्याचं साधनच वेगळं आहे. तुम्ही वेगळ्या मार्गाने चाललेले आहात आणि समाधानाचं साधन वेगळ्या पद्धतीने त्यांनी प्राप्त होत असतं. ध्यानात ठेवा मी काय सांगतो ते. लोकांचा त्रास कुठं आहे? अरे झोपडीतला सुद्धा फार समाधानी आहे रे. झोपडीत आहे तो, त्याच्या अपेक्षा कमी आहेत, त्याला काही मागायचं नाही जास्त. अपेक्षा जेवढ्या वाढतील तेवढं दुःख पण वाढत जाईल. अपेक्षा जेवढ्या कमी असतील तेवढं दुःख कमी होईल महाराज. म्हणून आपल्या अपेक्षाच आपल्याला त्रास देतात, आपल्या अपेक्षाच आपल्याला दुःख देतात. आणि त्याच्या पुढचं ऐका, तुम्ही ऐकतात ना सर्वजण,
त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. या अपेक्षा आपल्याला का निर्माण होतात? हे आपल्या पोटातून तयार होत नाही, आपण दुसऱ्याकडे पाहतो मग आपल्या अपेक्षा वाढतात. अरे तिने बंगला बांधला रे, तकलीफ ह्या जागेवर आहे. त्यांनी बंगला बांधला, हा ही तकलीफ आहे. अरे त्याला तर फार कमाई आहे रे, त्याने गाडी घेतली रे, अशी जी भावना पोटात तयार होते ना, त्याच्याकडे पाहून पोटात झालेला जाळ आहे हा. आणि हा त्रास देतो महाराज. नाहीतर बंगला नसला तर माणूस जगत नाही असं नाही. झोपडीतले फार चांगले, पहिले लोक सपरातच राहत होते, अजूनही लोकांचे सप्र आहेत ना महाराज. काय कमी पडतं सपरात सुद्धा, फार समाधानात त्याने. आज माझ्या झोपडीचा आनंद झाला. आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंद. समाधान शोधायचंय ना, त्याला झोपडी सुद्धा मिळू शकतं महाराज. हे जिसके हृदय में राम नाम बंद है, उसे हर घडी आनंद ही आनंद है. ज्याच्या हृदयात राम नाम बंद आहे त्याला प्रत्येक क्षणाला त्यांनी आनंदाचंच वातावरण आहे महाराज. म्हणून आपल्याला त्रास कशाचा आहे ते सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. उगाच धोपाटे घालायचे म्हणून घालू नाही माणसानं. महत्वाचा मुद्दा सांगतोय. मला तुमच्यावर धोपाटे घालून काय कर, एवढं प्रेमाने तुम्हाला बोलावलं, मी तुमच्यावर कशाला धोपाटे घालू? मला मर्म सांगायचंय. माणूस समाधानी होतो, समाधान राहू शकतो, आहे त्या स्थितीत समाधान राहू शकतो. पण ज्या वेळेला तो दुसऱ्याकडे पाहतो ना, आणि दुसऱ्याचा उत्कर्ष पाहिल्यानंतर त्याच्या मनात भावना निर्माण होतात की मला पण असं झालं पाहिजे, मग त्याची चलबिचल होते, मग त्याचं टार्गेटच बिघडून जातं. मग तो त्याचं पाहतो आणि त्याच्यासारखंच करायचा प्रयत्न करतो. मग त्याच्या जीवनाचा उद्देश बदलतो आणि ती त्याच्याच मागं पळत राहतं. जोपर्यंत घर बांधून होत नाही चांगलं, तोपर्यंत त्याला चैन पडत नाही. जोपर्यंत ठराविक गाडी घेत नाही तोपर्यंत त्याला उचलटाक त्याची बंद होत नाही. तोपर्यंत त्याचा त्यांनी जाळच बंद होत नाही पोटातला. बरं ते केल्यावर तरी काही गप राहतं का? लखपती माणसाला पाहिलं ना असं वाटलं लखपती झालं पाहिजे, मग हातपाय खोडले झाला लखपती. मग लखपती झाल्यावर थांबतंय काय? मग त्याच्यापेक्षा आहे ना वरती कोट्याधीश. मग कोट्याधीश पाहिलं बाप्पा मला, मी तर फक्त लखपतीच आहे. कोट्याधीश व्हायला पाहिजे. मग झाला कोट्याधीश, हातपाय खोडू खोडू जर झाला कोट्याधीश, मग थांबलं का? म्हणे अब्जाधीश दिसला. आता तो त्याने अरे हे निस्वष्ट शतम शतिदश शतम लक्षम सहस्राधिपाम लक्षेश क्षतिपालताम क्षतिपतिश्चक्रे शताम वांछति चक्रेश पुनरिंद्रताम सुरपतिर ब्रह्मा पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम आशावधिंको गतः. सुभाषितकार म्हणतो, ज्याच्यापेक्षा 100 आहेत त्याला वाटतं 1000 असावेत, 1000वाल्याला वाटतं माझ्याकडे 1,00,000 असावेत, 1,00,000वाल्याला वाटतं त्यांनी माझ्याकडे कोटी असावेत, जो कोटीवाला आहे त्याला वाटतं मी अब्जाधीश असावं, त्याला वाटतं मी मंत्री व्हावं, त्याला वाटतं मी इंद्र व्हावं, इंद्राला वाटतं मी ब्रह्मदेव व्हावं, ब्रह्मदेवाला वाटतं मी शंकर व्हावं, आणि शंकराला वाटतं मी हरिपदाची प्राप्ती करून घ्यावी. आशावधिंको गतः. सगळ्यांच्याच पोटात आशा आहे महाराज, आणि म्हणून लोक त्याच्या दिशेने धावतात. समाधानी कोण आहे? ज्याच्या अंतकरणात कशाचीच आशा नाही, तो समाधानी आहे. मग कशाचीच आशा नाही ही अवस्था कधी तयार होईल? कोणत्या वेळेला तयार होईल? जेव्हा भगवंताचा दास होईल, भगवंताचं भजन करीन, देवच पाहिजे, बाकीचं काहीच नाही पाहिजे. तुकोबारानं कळालं महाराज सगळं, वर्म कळालं. अभंग म्हणून दाखवतो, लक्षपूर्वक ऐका. तुकोबारांनी देवाचं अवलोकन केलं, ते म्हणले तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारी ती पांडुरंगा माझ्या चित्ती देवा, तुझ्या वाचून या जगामध्ये स्थिर राहण्यासारखं काहीच नाही. सगळं अस्थिर आहे, सगळं जाणारच आहे, सगळं संपणार आहे, फक्त तूच खरा आहेस. हे मला पक्क कळलंय. तुझं विन काही स्थिर राही ऐसे नाही, कळो आले बहुतारी ती. फार प्रकारानं मला हे कळालं देवा. पांडुरंगा माझे चित्ती, माझ्या चित्तात हे कळालेलं आहे. मग मी काय केलं? मोकलोनी आस, सर्व भावे झालो दास. याचा अर्थ आहे का? मी या सगळ्या जगाला त्यांनी पाहिलं, हे अस्थिर आहे असं मला कळालं, म्हणून मी जगाकडून सगळ्या प्रकारची आशाच टाकून दिली. आता मला कोणाकडून काही आशा नाही. मोकलोनी आस, हे सर्व भावे झालो दास. मी तुझा दास झालो. का बरं? तू का म्हणे तूच खरा येर वाऊगा पसारा. तूच एकटा खरा आहे श्री देवा, बाकीचा सगळा पसाराच आहे, हे सगळं नाशिवंत आहे. हे नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, हे सगळं जाणार आहे, हे मला कळालेलं आहे. मग माझं मन मला म्हणतंय, हे नासक कुचक जमा करण्यापेक्षा असं काही का प्राप्त करून घेत नाही ज्याचा भविष्यात कधी नाश होणार नाही.
हे ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे राहू न करा काही, ऐसे राहू न करा नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणागत, भूत जात वंदोनी, हो ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणागती, ऐसे का हो न करा काही. तुम्ही सुज्ञ मंडळी आत ऐकणारे, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या सगळ्यांनी. तुकोबरांचे हे शब्द माझ्या करता नाहीत, तुमच्या करता नाहीत, सगळ्या जगा करत आहेत. ते म्हणतात तुम्ही असं काही का करत नाहीत, ऐसे का हो न करा काही. प्रश्न आहे तुकाराम महाराजांचा. पुढे नाही नाश जा, पुढं ज्याचा नाश होणार नाही असं तुम्ही कर्तव्य का करीत नाही. मग काय केलं पाहिजे महाराज. ते म्हणले विश्वंभरा शरणागत, भगवंताची शरणागती करा. तो देव आपलासा करून घ्या. जर देव आपलासा करून घेतला, अवघे भाग्य ते घरा, देव सोयरा झाली, आपापच भाग्यवान व्हाल. देव जर तुमचा झाला मग काय कमी पडेल महाराज. देवाला तेरे विना जीवा सुख नोहे, तेरे विना जीवा सुख नोहे, तेरे विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. रते माईके दुःखाची जनेते, रते माईके दुःखाची जने, रते माईके दुःखाचे जनाते, रते माईके दुःखाचे जाणते. आपुला तो एक देव करून घ्यावा. काय गोड उपदेश आहे. सज्जन हो, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना, समाधानी जर व्हायचं असेल ना, तर तुम्ही माझं म्हणणं ऐका. काय करा, देव आपलासा करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा, एक देवच आपला करून घ्या. तेने विन जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होणार नाही. देव आपलासा करून घ्या, मग तुम्ही त्यांनी समाधानी व्हाल, सुखी व्हाल. गरजेची गोष्ट सांगितली सगळ्या जीवाच्या. आता कोणाला देव पाहिजे हो? ऐकतात ना तुम्ही सर्वजण. कोण असा आहे की देवा करता तळमळायला लागला, की सप्तेची सप्ते 8 दिवस 10 दिवस नाही 15 दिवसाचे दणकून चालतात. हा, व त्याच्यात एखादा असा माणूस दाखवा की धाय माकडून रडत होता, म्हणे सकाळ धरून रडत होता काकड्यापासून. म्हणे का बरं? देव भेटावा म्हणून रडत होता. असेच पुढे या. हा या, देव भेटावा म्हणून रडत होता म्हणले. असा एखादा माणूस अख्ख्या सप्त्यात सापडला का? देवापुढे रडणारे सापडतात ना. ऐकता ना तुम्ही सगळे, देवापुढे रडणारे सापडतात.
एक माणूस असा देवापुढे रडत होता आणि भक्त त्याचा त्याने महाराज देवाचं ते तो म्हणला, देवा अरे हा भक्त तुझ्या समोर किती धाय मकडून रडतोय, बघ ना म्हणले किती वेळचा रडायला लागलाय. देव हसला. बस. देव म्हणला, वेड्या तो रडतोय इथपर्यंत ठीक आहे, पण तुला महत्वाचा मुद्दा सांगतो. तो माझ्या पुढं उभा राहून त्याने रडतोय. तुमचं आहे ना लक्ष माझ्याकडं? काय सांगत होतो? देवाच्या पुढे एक जण रडत होता आणि दुसरा भक्त तिथं होता आणि देवाला म्हणला, देवा अहो तो तुमच्या समोर उभा होऊन रडतोय, बघा ना किती मोठा भक्त आहे तो, तुझ्या देवळात त्याने देवा तुझ्या समोर बसून रडतोय. त्याचं रडणं पाहून देव हसायला लागला. म्हणलो, काय देवा तू रडतो आणि तू हसायला लागला? देव म्हणला, तू रडतोय इथपर्यंत ठीक आहे, पण तुला महत्वाचं वर्म सांगतो. तो जरी माझ्या पुढे उभा राहून रडत असला ना तरी तो माझ्याकरता नाही रडत. नाही लक्षात आलं? त्याला माझ्याकडून काहीतरी पाहिजे म्हणून तो रडतोय. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याला धन पाहिजे म्हणून ते रडत आहे, त्याला मान पाहिजे म्हणून ते रडत आहे, त्याला बायको पाहिजे म्हणून ते रडत आहे, त्याला लेकरं व्हायचेत म्हणून ते रडत आहे. त्याच्या रडण्याचं कारण प्रपंच. ते माझ्याकरता रडायला मोकळं नाही, ते प्रपंचाकरता रडत आहे. प्रपंचाकरता रडणाऱ्याची तर अख्खी लाईन आहे महाराज. देवाकरता कोण रडतो? का नाही रडत देवाकरता लोक? त्याचं कारण देवाची प्राप्ती करून घ्यावीशीच वाटत नाही. का नाही करून घ्यावीशी वाटत? पहिल्यापासून 12 खडी वाचावं लागेल मग जमल. हा महत्वाचा मुद्दा. देव आहे याच्यातच संभ्रम आहे लोकांच्या मनात. जगात देव आहे की नाही इथूनच सुरुवात आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, देव आहे याचा पूर्णपणे विश्वास असला पाहिजे. नाही तर आता कोरोनाने नाही का मध्ये स्वतःने कोरोना आला आणि चांगले चांगले 50-50 वर्षाचे माळा घातलेले डॉक्टर म्हणला मर्शीनी घाण खाय, लगेच नरकात गेला ताबडतोब. माळ काढली का घुसला नरकात लगेच ताबडतोब. मग देव आहे म्हणून माळ काढली का देव नाही म्हणून माळ काढली? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी. तुम्हाला मस्त माहिती आहे देव आहे म्हणून, पण त्याला नाही माहिती ज्यांनी माळ काढली त्याला. महत्वाचा मुद्दा हा आहे की देव आहे एकदा नाही म्हणले ते, परत बघा प्रमाण किती गोड दिलंय. ते म्हणले देव आहे, परत म्हणले देव आहे. एकदा म्हणून नाही थांबले. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधणी पाहिजे. अरे देव आहे ना, पण लोकाला मान्य नाही ना. हा महत्वाचा मुद्दा. म्हणून देव लागत नाही. देवाला मान्यच नाही देव आहे म्हणून. लोकाला मान्य नाही देव आहे म्हणून. एखाद्याला मान्य पण होईल देव आहे म्हणून, पण देव भेटत असतो याच्यावर विश्वास बसत नाही. काही गोष्टी मनात पक्क्या असल्या पाहिजे. देव आहे, देव भेटत असतो. कोणत्या रूपात येऊन भेटल सांगता येत नाही महाराज. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. सांगता येत नाही कधी कोणत्या रूपात भगवान येईल भेटल म्हणून. देव आहे, देव भेटत असतो. त्याच्यात पुढचा आत्मविश्वास सांगतो, मला सुद्धा भेटू शकतो. तुम्ही ऐकता ना सर्वजण, छातीला हात लावायचं, मी म्हणतो तसं म्हणायचं. लावा सगळ्यांच्या छातीला हात, म्हणा खरं म्हणतो, म्हणा ना मला सुद्धा देव भेटू शकतो. हे कशाला करायला लावलं मी तुम्हाला? काय सर्कस बिरकस आहे का हातवारे करायला? मी कमून करायला? त्याचं कारण सांगतो ऐका, फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या मेंदू रिंग मास्टर उभा राहायला लागला हातवारे करायला, तसं नाही ते. त्याचा अर्थ ऐका. आपलं जे मेंदू आहे ना, ब्रेन, या मेंदूमधून ऑर्डर बाहेर पडते आणि ती क्रिएट होते. फार महत्वाचा मुद्दा आहे. ऑर्डर क्रिएट होतात. तुम्ही बघा, मेडिटेशन करणारे जे लोक असतात ना, ते वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन करतात. तुम्ही जर मेडिटेशनच्या वर्गाला गेलात एखाद्या, तर तुमच्या लक्षात येईल काय मेडिटेशन असतं महाराज. फार विशेष आहे. प्रत्येक शरीराच्या आणि अवयवाचं ध्यान करत करत करत, प्रत्येक चक्राचं ध्यान करत विशेष असणारं ध्यान असतं. त्याच्यामध्ये ऑर्डर सोडल्या जातात. आता ही आपण आपल्या मेंदूला दिलेली ऑर्डर आहे. आपल्या मेंदूतून शब्द त्यांनी बाहेर पडले, तोंडापर्यंत आले, छातीला हात लावला ना आपण म्हणलो मला सुद्धा देव भेटू शकतो. एवढा आत्मविश्वास पोटात असला पाहिजे. हे सुद्धा देवाच्या डायरीत लिहून घेतलं जाईल की त्या कीर्तनात बसला होता आणि छातीला हात लावून म्हणत होता मला पण देव भेटू शकतो. देवाची डायरी आहे ना महाराज, त्याच्या डायरी साऱ्यांची नावं लिहिलेली आहेत.
कोण आला कीर्तनाला, कुठं बसला, कसा ऐकत होता, कशा पद्धतीने ऐकत होता, त्याच्या डोक्यात काय भोंगा फिरत होता, हे भोंगे सुद्धा देवाला दिसतात महाराज. गुर 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 हिंडत राहतात ते सुद्धा देवाला कळत. देवाला काय कळत नाही, सगळी दुनिया देवाला कळते महाराज. त्याच्यापासून काय लपवतात? मग त्याला सगळं कळतं. देव आहे माझं पक्क लक्षात ठेवा, देव आहे. देव भेटत असतो, मला सुद्धा भेटू शकतो, देव मला पण भेटू शकतो. आत्मविश्वास असला पाहिजे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे का फार महत्वाचा आहे. भेटू शकतो देव, पण मला देवाच्या भेटीची इच्छा असली पाहिजे. जर देवाच्या भेटीची इच्छाच नसली तर देव कसा भेटेल महाराज? तुमचे तर सांगितलं होतं काय काय मागच्या टायमाला, मला आठवत नाही. पण जरी डबल झाले तर काही हागवण बिगवण लागत नाही, काही चिंता करू नका. मला ते त्याने डबल सांगितलं, हागवणच लागली. असं काय डबल ऐकलं म्हणले काय करावं, कुठाला झालं थांबानच काय केलं, असं काही होत नाही. डबल ऐकलं ना, चिंता करायचं काही काम नाही. परत एकदा ऐका. मला सांगा, आपल्या देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत? मुर्मू मॅडम. श्रीमती द्रौपदी मुर्मू असं त्यांचं नाव आहे. त्या मुर्मू मॅडम आपल्या सर्वांना भेटू शकतात की नाही? हो, हे पोरांबरोबर सांगितलं, भेटू शकतात ना. काय न भेटायला काय? अरे ते आपल्या राष्ट्राध्यक्ष आहेत आपल्या, आणि घटनेत असं लिहिलेलं आहे की आपण सगळे त्यांची कोण आहोत? नागरिक आहोत. बरोबर आहे की नाही? त्यांच्या देशातले आपल्या सर्वांना त्यांना भेटण्याचा अधिकार आहे. मुर्मू मॅडमला आपण सगळेजण भेटू शकतो, आपल्याला तेवढा अधिकार दिलेला आहे. ही त्यांनी लोकशाही आहे, याच्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. आपल्या भावना आपण राष्ट्रपतीपर्यंत मांडू शकतो. राष्ट्रपतीला भेटण्याचा आपल्याला अधिकार आहे. म्हणजे मुर्मू मॅडम आपल्याला भेटू शकतात. मग आता मला सांगा, कीर्तनात खोटं बोलायचं नाही. आता मला सांगा, आतापर्यंत किती लोकांना असं वाटलं की मला मुर्मू मॅडमला भेटायचं आहे? किती लोकांच्या मनात इच्छा निर्माण झाली की मला आता मुर्मू मॅडमला भेटायला जायचंच, काय झालं तरी चालेल? माझ्या मनात आजपर्यंत एकदाच नाही झाले. का माझं खरं खरं सांगतो मी, तुमच्या मनाला विचारा ना, एकदा तरी इच्छा झाली का मला मुर्मू मॅडमला भेटायचंय? कोणाच्या झाली का मावशांनो? तुमच्या नाही झाली. मग तुम्हाला जर त्या मुर्मू मॅडमला भेटायची इच्छाच नाही तर त्या बळच तुम्हाला भेटायला येतील का? तुम्हाला अपॉइंटमेंट देतील का? तुम्ही काय, तुम्हाला जर भेटायचं असलं ना, तुम्ही फाईल तयार करा. तुमचा मुद्दा तेवढा वजनदार असला पाहिजे. फाईल जर पोहोच झाली आणि खरोखर तुमचा विचार केला जाईल, अपॉइंटमेंट मिळेल. 5 मिनिटं 10 मिनिटं का होईना, पण आपल्याकरता त्या नक्की देतील. पण तुम्हालाच त्यांना भेटायची इच्छा असली पाहिजे. तुम्हाला त्या का भेटल्या नाहीत? तुमच्या मनात त्यांना भेटायची इच्छाच नाही. दृष्टांत संपला. आता दृष्टांत सांगतो. जसं मुर्मू मॅडमला भेटायची कधी इच्छाच झाली नाही, तसं पांडुरंगाला भेटायची इच्छा झाली का कधी? मी मग सांगितलं, कीर्तनात खोटं बोलायचं नाही, देव कान कापून घेतो. खरं खरं सांगायचं, देवाला भेटायची किती लोकांना इच्छा झाली का? पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांना भेटला, तुकाराम महाराजांना भेटला, सगळ्या संतांना भेटला. मला सुद्धा त्यांनी पांडुरंग भेटला पाहिजे अशी इच्छा किती लोकांच्या मनात झाली? मला सगळ्यांनाच नाही डावलायचं. याच्यात एखादा असा माणूस पण बसलेला असणार आहे की ज्याच्या मनात खरंच देवाला भेटायची इच्छा आहे. माझं त्याच्या समोर दंडवत प्रणाम आहे. मला त्याला नाही खोडवायचं, मला त्याच्या विरोधात काहीच बोलायचं नाही. पण स्वाभाविकपणे माणसाच्या मनामध्ये भगवंताच्या भेटीची इच्छाच निर्माण होत नाही. तर देव काय रस्त्यावर पडलेला आहे का? तो काय आपल्या बापाचा नौकर आहे? देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो मनी नाही भाव, मने देवा मला पाव, मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे, नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. तुझ्या मनात देव भेटण्याकरिता भाव पण असला पाहिजे ना रे. म्हणून सूत्र लक्षात ठेवा, तुम्हाला या पायऱ्यांवर चढूनच जावं लागेल. मी शुद्धीवर आहे, विचारपूर्वक बोलतोय.
एक शब्द सुद्धा मी अनाठाई बोलणार नाही. कीर्तनकार म्हणजे इंजिन आहे, तुम्ही सगळे डबे आहात. माझ्या हातात आहे तुम्हाला कुठं न्यायचं, हा महत्वाचा मी तुम्हाला चुकीच्या ठिकाणी नेणार नाही. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. तुम्हाला हे मान्य करावं लागेल, जर देव पाहिजे असला तर. ज्याला देव पाहिजे त्याला हे बोलणं त्यांनी महाराज फार गरजेचं वाटेल, त्याला ही साधना म्हणून हे शब्द तो स्वीकारेल. जगामध्ये देव आहे, तुम्हाला आत्मविश्वास तयार करावा लागेल. देव भेटत असतो याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. देव मला पण भेटू शकतो अशी भावना मनात ठेवावी लागेल. अरे का हत्तीला भेटायला गेला होता, गजेंद्र नावाचा हत्ती होता, मगरीनं पाय धरला होता. हत्तीला जर भेटायला जातो तर मला का नाही येऊ शकत? हनुमंतराय वानर योनीत आहेत की नाही, खोटं बिचार बघा ते शेपूट आहे की नाही त्यांना. वानराला जर भेटू शकतो, मी तर माणूस आहे, मला का नाही भेटू शकत? मला भेटू शकतो देव, महत्वाचा मुद्दा आहे. अरे कोणत्याही योनीत त्याने अशा पद्धतीने असू द्या, जीव त्याला भेटू शकतो देव, मला का नाही भेटू शकत? म्हणून आपण हा भावना निर्माण केला पाहिजे, मला देव भेटू शकतो. तुझं व्हावा आहे देव तरी हसुल भाऊ पावो, तरी हसुल भाऊ पावो, तरी हसुल भाऊ पावो. तुझं व्हावा आहे देव तरी हसुल भाऊ पावो, तरी हसुल भाऊ पावो, तरी हसुल भाऊ पावो. तुझं व्हावा आहे देव तरी हसुल भाऊ पावो, तुझं व्हावा आहे तरी हसुल भाऊ पावो. तुझं व्हावा आहे देव तरी हसुल भाऊ पावो, तरी हसुल भाऊ पावो, तरी हसुल भाऊ पावो. हे ध्रुवपद आहे, त्याचा अभंग असा आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ पाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ पाव. विचिते वचन जेने राहे समाधान, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ पाव. देव जर पाहिजे असला तर हा सोपा उपाय आहे. म्हणून आत्मविश्वास तुमच्या मनात निर्माण करा, ते सांगायलाच आलोय. माझी विनंती आहे सगळ्यांना, स्वतःला कमी समजू नका. तुम्ही जेवढे माझं ऐकत आहात ना, ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत माझे शब्द येतात, मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करून सांगतो की तुम्ही सगळे देवाच्या भेटीचे अधिकारी आहात रे. तुम्हाला देव भेटू शकतो, तुम्ही अधिकारी आहात. फक्त तू मनात धारण कर की मला देव भेटू शकतो. तू जर मनात पक्का निर्णय केला ना की मला देव भेटू शकतो, देव तुझी दखल घेईन. खरंच मनाला समजून सांग, मी पण देवाच्या भेटीच्या योग्य. जाऊ दे मागं काय केलं असेल, मागचं जीवन माझं कसं असेल, उलथं पालथं काळं पिवळं जसं असेल तसं असेल, देव त्याचा विचार करीत नाही. आज जाग आली ना मला, आज जाग आली, मी चालायला सुरुवात केली, मागचं जीवन पुसलं सगळं. आणि आज मला कीर्तनात कळालं की देव भेटत असतो आणि सगळ्यांना भेटू शकतो, आणि मला सुद्धा भेटू शकतो. कीर्तनकार म्हणत होता मला भेटला पाहिजे. खरंच हा सप्ताह कशाला रे? पैसे खर्च करायला का नुसतं पंक्ती दाबायला? कशाला सप्ताह? धनाधन त्याने ढेकर येऊ येऊ हगवण लागूच तर खायचं. कशाला सप्ते? याच्याकरता सप्ते असतात का? कशाला सप्ते असतात? तर याच्यातून काय पदरात पडलं पाहिजे, याच्यातून प्रत्येक माणसाच्या मनात घुसलं पाहिजे, मला देव प्राप्त करून घ्यायचं आहे, हे देवाकरिता माझं जीवन मला प्राप्त झालेलं आहे, असा त्यातला महत्वाचा विचार आहे. 5 मुद्दे सांगितले मी तुम्हाला, जर बारकाने ऐकत असले तर. देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. देवाच्या भेटीची इच्छा मला माझ्या अंतःकरणात आहे आणि मी देवाच्या भेटीकरिता प्रयत्न करतोय. देवाच्या भेटीकरिता केले पाहिजे प्रयत्न. प्रयत्न केल्याशिवाय कसा देव भेटेल महाराज? मग प्रयत्न करणं फार गरजेची गोष्ट आहे. 5 मुद्दे आपल्या हातात आहेत, 2 मुद्दे देवाच्या हातात आहेत. असा जर तू प्रयत्न करायला लागला देवाच्या भेटीकरता, साधू संत आले बळच देव घेऊन, हे म्हणले हेंद्रे म्हणले नको आम्हाला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. हे म्हणले देव न लगे, देव न लगे, साठविणीचे रुंधले जागे. जिथं देव साठवायचा तिथं त्यांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार नेऊन बसवलेला आहे. आता देव ठेवायला जागाच नाही राहिली, साठवणीचे रुंधले जागे. देवाना लगे, देवाना लगे. अरे उधारा देव घेतला ऋण, दुबळा तुका भावहीन. देवच त्यांनी उधार घेतला आणि बसलो फजिती करून. म्हणले लोकांपुढे देव वाटायला गेलो, एकाला सुद्धा देव नको. कोणाला बायको पाहिजे, कोणाला पोरग पाहिजे, कोणाला घर पाहिजे, कोणाला संपत्ती पाहिजे, एक सुद्धा मनानं देव पाहिजे. आता काय करायचं मग? कोणापुढे डोकं आपटायचं? खरं सांगा.
एखादा तरी निवडल याच्यातून, आणि जो कळवळून म्हणेल महाराज मला खरंच देव पाहिजे, देवच पाहिजे, देवाचून करमत नाही रे. हे मन वेडे रमतची नाही, मज कृष्ण भेट बाबाई, मज कृष्ण भेट बाबाई, मन वेडे रमतची नाही. देव मला भेटत नाही म्हणून जीव कासावीस व्हायला लागला. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी देव भेटला पाहिजे ही भावना पोटात निर्माण झाली की मग देव अनुग्रह करतो, कृपा करतो. आणि देवाची कृपा झाली की मग अशा पद्धतीनं परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो. ज्याला देव पाहिजे त्याच्याकरिता सांगतोय. मग काय केलं पाहिजे त्यानं? देवाच्या भेटीकरिता प्रयत्न काय केले पाहिजेत? त्यानं देवाच्या भेटीकरिता रात्रंदिवस त्यांनी महाराज देवाची आठवण केली पाहिजे, देवाचं स्मरण केलं पाहिजे. त्या स्मरणाशिवाय परमात्मा भेटायचं नाही महाराज. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रात्रंदिवस अखंड भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तुळशीवाल्या परमनंट उभे राहिले पाहिजे. खरं सांगतो मी तुम्हाला, हे टाळकरी नाही उभे राहत का? आणि ते तुम्ही चाल झाले उभे राहता आणि त्याच्यात बदल करता पुन्हा. कुठानाच आहे महाराज मोठा. बरं मग आता मला वाटतं तुळस घ्यावा, मावशा म्हणत असतील मला वाटतं तुळस घ्यावा. मग किती का उभे राहिले तरी काय हरकत आहे. पण मग आदला बदली करायची म्हणल्यावर फारच नाजूकपणा होतो नाही का ते. मग तिचे पाय अवघडले म्हणून दुसरी उभी राहिली, तसं नाही करायचं. एकदा उभे राहिले की तिनेच उभे राहायचं. म्हणजे खटखट नको डोक्यात. मध्ये काय होते, सगळे लोक कीर्तन करायचं देतात सोडून ते तुळशीवाल्याकडेच बघायला सुरुवात करतात. ही उठली ती बसली. असंच कुठं सुरू होतो. एक खटीच उभं राहायचं 2 तास, जे होईल ते होईल. असं देव पाहिजे. देवाकरता मुद्दा चाललेला आहे. काय केलं पाहिजे देवाच्या भेटीकरिता? रात्रंदिवस देवाचं स्मरण केलं पाहिजे, रात्रंदिवस देवाची आठवण केली पाहिजे, रात्रंदिवस देवाचं भजन केलं पाहिजे. तुकाराम महाराज एवढं भजन करत होते देवाचं. महिपती महाराजांनी लिहिलं, पांडुरंगाचं मंदिर बांधलं आणि उभं राहून पांडुरंगाचं भजन करीत होते. झोप येऊ नये म्हणून शेंडी बांधली होती खुटीला. शेंडी सोडली आणि खुटीला बांधली, उभं राहून भजन चाललं होतं. कशाकरिता? जर समजा रात्रीतून झोप आली तर झोप आल्यानंतर डुकली येते ना आधी, मग शेंडी ओढली जाईन आणि झोप मोडन, आणि म्हणून शेंडी बांधली होती. मग काय हरकत होती? झोप आली थोड्या झोपायचं मग भजन करायचं. अरे भजन करता करता झोप लागली, तेवढ्या टायमात देव येऊन गेला. मग नाही कळालं तुम्हाला? 7 वर्षाच्या वयापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत शबरीने देवाची वाट पाहिली. तिच्या गुरुने सांगितलं तुला राम भेटायला येणार आहे, असं सांगून टाकलं. मग आता राम भेटायला येणार म्हणल्यानंतर रामाची वाट पाहत होती. पण राम कधी येणार आहे हे सांगितलंच नाही. दिवसा येईन का रात्री येईन, राम येणार एवढंच माहित होतं. जी रामाची वाट पाहायला लागली, दिवसभर वाट पाहिली, झोप आली. म्हणजे आता जर मी झोपले, गुरु महाराज म्हणले येणार रात्रीच आला राम, मग काय करायचं? माझी झोपेत असताना झोपलीच नाही 80 वर्ष. म्हणजे रात्रंदिवस त्यांनी रामाची काय केली? वाट पाहिली, रामाची आठवण केली. देव पाहिजे असला एकच साधन आहे, रात्रंदिवस देवाची आठवण करायची. हे आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, दीन राणीची वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना. देवा रात्रंदिवस तुझ्या चरणांची आठवण करणं हीच माझी साधना. मग खरं सांगा, आपण हरिभक्तीपर्यंत नाहीत का? आपल्या गळ्यात माळा घातलेल्या नाहीत का? आपण त्यांनी स्वतःला पारमार्थिक म्हणून घेत नाहीत का? मग एवढं जर सगळं आपण आहोत, मग आपण रात्रंदिवस देवाची आठवण करतो का? प्रश्न आहे माझा, आणि याला उत्तर तुमच्या मनाला द्यावं लागणार आहे. शेजाऱ्याला सांगू नका. लोक भामटे इकडे तिकडे प्रचार करतात आपलं सांगितल्यावर. शेजाऱ्याला नाही सांग, आपल्या मनालाच सांगायचं आणि मनाला कबुली द्यायची. अरे खरंच मी तर रात्रंदिवस चिंतन करीत नाही. मग तू जर रात्रंदिवस चिंतन नाही केलं तर मग तुला देव कसं काय भेटेल? पण मग चिंतन का करीत नाही त्याचं कारण सांग. अरे म्हणलं मन आहे ते विषयाकडे धावत राहतं आणि सारखी धावपळ त्याची चालू राहते, मग ध्यानातूनच जातं. माळ जपायला लागला तरी बोट फिरत राहतात, जीभ फिरत राहते, मन हिंडत राहतं गुरुगुरु. ध्यान करायला बसला तरी डोळे बंद असतात. लोकांना वाटतं जैसा का उन्मुनी योगीराज, आणि मनामध्ये सगळा कल्लोळ उठलेला असतो प्रपंचाचा.
याच्याकडे पळ त्याच्याकडे पळ, इथं बसून मुंबईला दिल्लीला सगळीकडे बिगर विमानाचा जाऊन येतो. इतकी धावपळ त्यांनी मनाची असते, इथं बसून दिल्लीला जाऊन येतो. मन देवाजवळ लागत नाही, चित्त देवाजवळ लागत नाही, देवाचं ध्यान रात्रंदिवस होत नाही, म्हणून देव भेटत नाही. मग काय केलं पाहिजे? देव भेटण्याकरिता काय केलं पाहिजे? देवाचं रात्रंदिवस चिंतन केलं पाहिजे. देवाचं रात्रंदिवस चिंतन होण्याकरिता काय केलं पाहिजे? स्वतःच्या मनानं तर होत नाही. मग काय केलं पाहिजे? मला पहाटे उठायचं 4 वाजता. खरंच उठायचं उद्या 4 वाजता उठायचं, आणि मला तर काय जाग येत नाही. मग काय केलं पाहिजे? मी आता लोक गजर लावतात इथपर्यंत ठीक आहे, पूर्वी गजर लावायची सोय नव्हती, आणि मला तर कीर्तनाला जायचं आणि पहाटे 4 वाजता मला उठायचं. मग मी काय करणार? मी आईला सांगणार, आई मला पहाटे 4 वाजता उठव. मग आई मला जागे करील की नाही? कधी? 4 वाजता. पण कधी? ती जर जागी असली तर तिला जर 4 वाजता जाग आली तर ती मला जागे करणार. म्हणजे मला जाग करण्याकरिता जाग करणारा जागा असला पाहिजे. नाही कळाल तुम्हाला? मला जाग राहण्याकरिता मला जाग करणारा जागा असला पाहिजे. मग कोणीतरी जागा शोधावा लागेल, तेव्हा तो मला जाग करील. हा महत्वाचा विचार आहे. मला देव पाहिजे. कधी भेटेल? रात्रंदिवस देवाचं चिंतन केल्यानंतर. माझ्याच्यानं होत नाही, मग मला देवाचं चिंतन होत नाही. मग कोणीतरी देवाचं चिंतन करून घेणारा असला पाहिजे. जसा त्यांनी झोपेतून जाग करणारा कोणीतरी असला पाहिजे, तसं देवाकडे घेऊन जाणारा कोणीतरी असला पाहिजे. देवाचं चिंतन करून घेणारा कोणीतरी असला पाहिजे. कोण असेल असा देवाचं चिंतन करणारा? तो देवाचा अनन्य भक्त असेल, ज्याच्या चित्तात देव वास्तव्य करायला लागलेला आहे, ज्याला देवाशिवाय दुसरा विषयच नाही. असा जो कोणी आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याचा विषय नारायण झालेला आहे. त्याला आई आवडत नाही, बाप आवडत नाही, जग आवडत नाही, धन आवडत नाही, संपत्ती आवडत नाही. त्याला फक्त देवच आवडतो. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा. मग तुझा कंटाळा येणार नाही देवा. पडून राहीन तये ठाई, उगाची संतांची पायी. न मागे न करी काही, तुझी आन गावी ठोगा. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, मी त्याच्या संगतीत राहीन. आणि मला वेगळं तुझं चिंतन करायची गरज पडणार नाही. तो जागा असल्या कारणानं मला स्वाभाविकपणे जागा करील. तो देवाचं रात्रंदिवस चिंतन करीत असल्या कारणाने मला त्याच्या संगतीत आपोआपच देवाचं चिंतन घडेल. म्हणून माझी तुझ्या समोर विनंती आहे, मला त्याने तुझं चिंतन घडावं, तुझी प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा अंतकरणात आहे. मला स्वतःहून करता येत नाही, माझं मन चौफेरतानी फिरत राहतं. मग मला हे चिंतन करण्याकरिता एकच साधन सापडलं. काय साधन आहे? ज्याच्या चित्तात तू वास्तव्य करतो त्याच्या संगतीत राहायचं. जे काकडा म्हणतात त्यांच्या संगतीत राहायचं, जे हरिपाठ म्हणतात त्यांच्या संगतीत राहायचं, जे पारायण करतात त्यांच्या संगतीत राहायचं. संगत कोणाची करायची महत्वाची आहे. नाही तर काहींच्या गळ्यातच खलबत्ते बांधलेले असतात, नुसतं कुटीत राहायचं. याचं कोणालाच सोडाय, साऱ्या जगाला कुटायचं नुसतं. काही सापडलं का कुठलाच म्हणायचं धरून, नुसतं कुटीत राहायचं, लोकांच्या काड्या करीत राहायच्या. असल्याच्या संगतीत गेल्यावर काय होणार आहे? तसलंच होणार आहे. मग संगत कोणाची असली पाहिजे? ज्याच्या चित्तात देव भरलेला आहे त्याची अखंड संगती. देव बसे ते देव बसे ते देव बसे ते देव बसे ते देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे देव बसे देव बसे चित्ती, देव बसे देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती. याच घडावी संगती, याच घडावी संगती, ऐसे आवड
देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. मला देवाच्या भेटीची इच्छा आहे. मी देवाच्या भेटीकरिता प्रयत्न करतो आहे. काय प्रयत्न करतो? मी देवाची आठवण करतो, चिंतन करतो, ध्यान करतो, भजन करतो, जप करतो. पण काय करू, माझं मनच लागत नाही देवाकडं. मन एवढं वढाळ आहे, ते सगळ्या दुनियात फिरत राहतं. एका जागेवर स्थिर राहत नाही आणि देवाचं चिंतन घडत नाही. आणि अखंड देवाचं चिंतन घडल्याशिवाय तर देव भेटत नाही. मग काय केलं पाहिजे? मग मला अखंड देवाचं चिंतन घडण्याकरिता कोणीतरी मला ध्यान करून दिलं पाहिजे. अरे देवाचं चिंतन कर. मला कोणतरी ध्यान करून दिलं पाहिजे. अरे भजन कर, काकडा कर. काकड्यावाल्याच्या संगतीत राहत जा रे. तुम्ही ढाराढोर झोपले तरी तुमच्या शेजारी आथरुणात बसून ते काकडा म्हणाल. तुम्ही नको म्हणलं तरी कानात काकडा घुसल. खरं सांगतो मी तुम्हाला. भजन म्हणणाऱ्याच्या संगतीत राहा महाराज. ते कायम गुणगुण 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 करीत राहीन. तुम्ही जरी नाही देवाची आठवण केली तरी त्याच्या संगतीत राहिले तरी गुणगुण तरी तुमच्या कानात घुसल. मग संगत कोणाची करायची हे कळालं पाहिजे. येडेद्र्यांची संगत केली तर ते गटरात जाऊन त्या पडणार. आणि घडी घडी त्यांनी महाराज त्याच्या जास्त संगतीत राहतं आपल्याला गटरात नेणार. मग सगळं जीवन त्यांनी महाराज असं घाणीत नेऊन घालण्यापेक्षा घाणीच्या संगतीत राहून सज्जनाची संगत केली पाहिजे. भक्ताची संगत केली पाहिजे. ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची संगत केली. एवढं जरी पथ्य पाळलं तरी अख्खा परमार्थ होईल महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला. एवढंच एकच पथ्य पाळायचं. फक्त संगत चांगल्याची करायची. नाही तर वाईटाच्या संगतीत गेलं की ती त्याच्यासारखं करणारच. ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागणारच. ते त्याने महाराज ढवळं जरी झालं नाही तरी त्याच्या अंगातले त्याने गुण असतात की नाही, ते गुण बरोबर त्याच्या अंगात घुसतातच महाराज शेजाऱ्याला. म्हणून जपून संगत करायची. कोणाची करायची? अखंड ज्याला भगवंताचं चिंतन आहे. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती. त्यांचीच संगत त्यांनी घडावी. म्हणून देवा तुझ्या प्राप्तीकरिता मला त्याच्या संगतीची गरज आहे. आणि म्हणून मला त्या सत्पुरुषाची संगत फार आवडते. ती माझ्या मनातली भावना आहे. तू पूर्ण करावीस याच्याकरिता माझा अट्टहास आहे. आवडते मना ऐसे 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 ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवा मला असं आवडतंय. तुम्ही ऐकतात ना सगळेजण का झाले घाबरे टाइम झाला म्हणून. घाबरे लगेच घाबरे नका, उघडीवर थांबा. मलाच घाई झालेली आहे. महत्वाचा मुद्दा सांगायचा. बघा ना हे चिंतन कसं फिरलं तुम्हाला तुमच्या समोर मी सांगतो. तुम्हाला ज्याच्या चित्तात देव वास्तव्य करतो त्याची संगत कधी करावी वाटेल? ज्या दिवशी तुम्हाला देव प्राप्त करून घेण्याची इच्छा होईल त्या दिवशी.
सुज्ञ ऐकणारे जर मंडळी आहात तर माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. तुम्हाला कधी वाटेल देवदेव करणाऱ्याच्या संगतीत राहावं? कधी जेव्हा तुम्हाला मनात निर्माण होईल भाव की मला देव प्राप्त झाला पाहिजे. मग देव प्राप्त होत नाही, देव कशानं प्राप्त होईल? त्याचं अखंड चिंतन केलं, रात्रंदिवस त्याचा धावा केल्याने. मग आपल्याला रात्रंदिवस धावा करता येतो का? नाही. आपल्याला गोचिडासारखी नोचायला आहेत नाही कोणी कोण सगळे माणसं, ही इकडे वडीत आहे ते तिकडे वडीत आहे, याचा विचार कर त्याचा विचार कर, कधी चिंतन करणार आहे? मग मला कायमस्वरूपी भगवंताचं चिंतन होत नाही, मग कसं चिंतन करू? मग पुढचा मुद्दा आहे का, हे चिंतन होऊ शकतं आपल्याला, पण कोण करून देईन? आठवण करून देणारे असतात ना. तुमच्याकडे मोबाईल आहे ना, तो मोबाईल तुम्हाला आठवण करून देतो महाराज. त्या मोबाईलमध्ये त्याने महाराज अशी तारीख टाकायची, अमक्या अमक्याचा जन्मदिवस आहे, मला ध्यान करून दे. लगेच मोबाईल त्या टायमाला तुम्हाला त्या दिवशी ध्यान करतो, टुंग 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 वाजून सांगतो, हे बघ त्याचा जन्मदिवस आहे. लगेच तुम्ही जसं काय तुमच्यालाही ध्यानात आहे, लगेच त्याला फोन करता, हॅपी बर्थडे. तुला कोणी सांगितलं? मोबाईलने सांगितलं. नाही तुझ्या ध्यानात होतं का? म्हणजे ध्यानात आणून देण्यानी ध्यानात आणून दिलं की मग तुम्ही राजे होता. हा महत्वाचा मुद्दा आहे. मला असाच राजा व्हायचंय, मला असंच देवाचं चिंतन करायचं. पण कधी मला देवाचं चिंतन होईल? कोणीतरी देव माझ्या चित्तात आणून त्यांनी घातला तर. कोण आणून घालील? ज्याच्या चित्तात देव भरलेला तोच आणून घालील. म्हणून असा महात्मा मला भेटला पाहिजे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्यांची संगती मला घडावी. ऐसे आवडते मना, हेच माझ्या मनाला आवडतं. देवा पुरवावी वासना, माझी अशी वासना हे भगवंता तू पूर्ण कर आणि मला कायमस्वरूपी सत्संगतीत ठेव. त्यांची भेट मला होऊ दे, आणि अशी भेट होऊ दे की त्यांच्यात आणि माझ्यात परत कधीच अंतर पडू देऊ नको. त्यांचा संग मला घडावा, पण त्यांच्यात कधी मला अंतर पडू नये, एवढाच भाव त्याच्यात आहे. हा अभंग निवडण्याचं कारण सांगतो. आता सप्ताह त्यांनी वर्षानुवर्ष 20 वर्षापासून बाबांच्या आधिपत्याखाली चाललाय. ज्यांचं वर्णन मी करून सांगतोय की नाही, देववसे चित्ती, ते बाबाच आहेत महाराज. की त्यांच्या चित्तात कायमस्वरूपी देव होता. देव वाचून काही बोलायचं कामच नव्हतं. आपण सगळ्यांनी बाबांना पाहिलंय. आपल्याला त्यांची संगत त्यांनी घडावी हा त्या मनातली दृढ असणारी भावना आहे. एवढा त्रास झाला, एवढ्या भयंकर वेदना सहन केल्या, पण कधी खंत नाही केली. आपल्या गडाचे महंत समोर बसलेले आहेत महाराज, त्यांना विचारा तुम्ही सेवेत होते. एक दिवस तरी बाबा म्हणले की मला असं का झालंय म्हणून. एवढा त्रास बाबांना त्यांनी होत होत तरी पण बाबा एक शब्द सुद्धा म्हणले नाही. देहभाव नव्हताच, देवाचं चिंतन होतं. मी आपलं गंमत करायचो येऊन, बाबा देव येतो का नाही भेटायला? आज खरंच म्हणायचं, मी खोटं नाही सांगत. मी देव येतो ना असं म्हणायचं, येतो ना. मग बोलतो का नाही? बोलतो ना असं पण म्हणायचे. मग कितीतरी बाऱ्या दवाखान्यात मी असं सुद्धा म्हणलोय, देव आल्यावर माझा पण निरोप सांगा, मी त्याची वाट बघतोय म्हणून. असं म्हणलोय मी बाबांना. खरोखर त्यांच्या चित्तात देव बसलेला आहे. त्यांची संगत त्यांनी फार महत्व. ज्यांना ज्यांना त्यांची संगत घडली ते आज परमार्थावर आहेत महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये परमार्थ त्यांनी घडतोय हा त्यांच्या संगतीने. नाही तर कुठं कुठं दगडात धोंड्यात त्यांनी महाराज दुर्गम प्रांतात बाबा फिरले, मोटरसायकलवर फिरले. ज्यांच्यावर तिळमात्र सुद्धा परमार्थाचे संस्कार नव्हते अशी माणसं परमार्थात आणले. ते दिंडीत आणले, पंढरपूरला नेले, गडावर सप्ते केले, वाऱ्या केल्या, गावगाव त्यांनी आधी एमएटीवर फिरले, नंतर त्यांनी महाराज राजदूतवर फिरले. किती त्यांनी कष्ट समाजाकरता भरपूर कष्ट घेतले. माणसात गेले, देवाचं महत्व सांगितलं. अरे देव धर्म करा, वाईट वागू नका, मांस खाऊ नका, दारू पिऊ नका, असं करू नका, परमार्थ करा. किती माणसाला जाऊन समजावून सांगितलं. आणि म्हणून लोक परमार्थावर त्यांनी महाराज आरूढ झाले. आणि असा महात्मा जर आपल्या जीवनामध्ये आला आणि त्याच्यामुळं जर परमार्थ आपल्याला त्यांनी प्राप्त झाला आणि त्याचा वियोग जर झाला तर भयंकर वेदना होतात महाराज. म्हणून एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. सगळं जग हरवावं पण महात्मा आपल्याकडून कधी हरू नये महाराज. म्हणून ते मला भेटावेत आणि असे भेटावेत की त्यांची अंगसंग तुटी कधीच होऊ नये. न हो अंग संग तुटी, न हो अंग संग तुटी, न हो अंग संग तुटी, न हो अंग. हरिजना सवे भेटी
हरिजनास वे भेटे हरिजनास वे भेटे हरिजनास वे भेटे हरिजनास वे भेटे हरिजनास वे हरिजनास वे भेटे 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 भेटे हरिजनास वे भेटे न हो अंग संग तोडे न हो अंग संग तुटे हो न हो अंग संग तुटे न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना नहु अंग संग तुटे नहु अंग संग तुटे नहु अंग संग तुटे नहु अंग संग ऐसे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवाच्या भेटीची गरज वाटावी आणि देवाची भेट घडून देणारा भेटावा. नाही कळालं? परत एकदा ऐका, हेच वाक्य शुद्धीवर येऊन ऐका. देवाच्या भेटीची गरज वाटावी आणि देव भेटून देणारा भेटावा. महात्मा भेटावा. दुर्लभ आहे महात्मा. जर बाबा भेटले नसते तर आपलं जीवन कसं झालं असतं नाही का? अस्ताव्यस्त झालं असतं. कोण भेटलं असतं? कोणी मार्ग दाखवला असता? कोणी चालायला शिकवलं असतं? माझ्यासारखे तर मी काय संस्थेत राहिलो जाऊन का कुठं त्यांनी पोथ्या शिकायला राहिलो? काय त्यांनी केलं महाराज? त्यांच्या संगतीत 20-21 वर्ष आहे की नाही आपण होतो बरोबर. एवढे वर्ष त्यांनी पंढरीची वारी बाबांच्या बरोबर केली आणि त्यांच्याबरोबर की राहूनच कीर्तन करायला लागलो. देवाचा छंद लागला, देवाचं वेड लागलं. घरचे जाऊ देत नव्हते. एकच वाक्य बाबाचं पोटात साठवलं म्या. घरचे विरोध करीत होते. कीर्तना कारले सर म्हणायचे चल विकास येतो का? मी जायचं म्हणलं की ते मला खवळायचे घरचे. ते म्हणायचे जायचं नाही. बाबाला म्हणलं बाबा घरचे जाऊन देत नाहीत, कीर्तनाला जावं वाटतं. ते म्हणले जेने घडे नारायणी अंतराय हो का बाप माय त्याच्याविती. भगवंतातना आपल्यात जर अंतर पडत असलं तर आईबाप असते तरी सोडून द्यावेत. असा शब्द त्यांनी काळजाला लागला. परत कोणाचाच विचार नाही केला महाराज. जिकडं जाईन तिकडं जाईन. मग कीर्तन सापडलं जायचंच. कीर्तन ऐकायला जात होतो. ऐकायला जाता जाता टाळ घेऊन उभा राहायला लागलो. टाळ घेऊन उभा राहता राहता बोबडं त्यांनी म्हणायला लागलो. बेसूरच हानीत होतो कुठेही. खरं सांगतो मी तुम्हाला, काय समजत आहे मला येड्याला. पण कृपा कशाला म्हणतात? त्यांच्या संगतीत गेलो देव वसे चित्ती. त्यांची घडावी त्यांची संगत घडली रे. फार महत्वाची संगत होती. पण आता ते गेले निघून ना, म्हणून नहो अंग संग तुटी. त्यांची त्यांनी मला तुटी कधीच घडू नये. त्यांच्या संगतीमध्ये कायम स्वरूपी राहावं. हरिजना सवे भेट व्हावी, पण त्यांची संगती बिघडू नये महाराज कधी. कायम स्वरूपी ती आपल्या जीवनामध्ये असावेत. पण आता काय करायचं? ते ज्या दिवशी अंत्यविधी झाला की नाही गडावर, खरं सांगतो आज मी कथेतही या लोकांना सांगून आलोय. गाडीत बसलो, गाडी परत ज्यावेळेस फिरली की नाही सगळं आटोपल्यावर म्हणलं आज हा असा दिवस आहे की आता परत गाडी येईन गडावर. पण गाडी गडावर आल्यानंतर सगळं दिसन, गड दिसल, सगळे माणसं दिसतील, फक्त बाबा नाही दिसायचे.
अशी भावना पोटात त्यांनी तयार झाली, फार व्याकुळता पोटात निर्माण झाली. मग त्याच्याकरताचा अभंग आहे, नहो अंग संग तुटी. कधीच त्यांचा त्यांनी महाराज अशा पद्धतीने वियोग होऊ नये. कायमस्वरूपी माझ्या जीवनामध्ये त्यांची संगती असावी. त्यांच्याशिवाय काय त्यांनी माझ्या जीवनामध्ये सार आहे. म्हणून आता कोणासमोर सांगायचं, खरं सांगा, हा प्रकृतीचा नियम आहे. या नियमाला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे. ते जाणारच आहेत, आपल्या सगळ्यांनाच जायचंय. अरे पण लाख मरू दे रे, लाखाचं नाही काय वाटत, लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. फार मोठी पोकळी निर्माण होते आणि ती कशानेच नाही भरत. किती माणसं गोळा करून आणले म्हणजे बाबा होतील, किती हजार माणसं उभे केले म्हणजे एक बाबा होतील, नाही होणार महाराज. त्यांची बरोबरी आमच्यासारखे हजारो उभे राहिले तरी कोणी करू शकत नाही. म्हणून ते तेच आहेत, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांची संगती घडावी, तसे त्यांनी महात्म्य जीवनामध्ये यावे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. मला आणखी भेटले महात्मे, भाऊ भेटले सोनेवाडीचे. तुम्ही पाहिलं असेल कोणी त्यांना, अशीच मस्त निर्मळ होते महाराज. फार स्वामीजी भेटले, लखनगिरी बाबा म्हणून संत होते ते भेटले, नारायण बाबा भेटले, मला फार संत भेटले. पण आज अशी कंडिशन झाली, सगळे गेले हो, सगळे ज्याच्या त्याच्या ठिकाणावर गेले आणि पोरक करून गेले असं त्यांनी वाटायला लागलं. म्हणून मन सारखं आतून म्हणतं, हरिजना सवे भेटी, त्यांची भेट व्हावी, पण नहो अंग संग तुटी, त्याच्यात अंतर पडू नये, हा महत्वाचा भाग आहे. का बरं? त्याचं कारण आहे, बाकीचे लोक नाहीत का आपल्या जीवनामध्ये, आहेत ना, बायको आहे, पोर आहेत, सगळा प्रपंच आहे, माणसं आहेत आजूबाजूला, सारे स्वार्थानं बरबटलेले भामटे. खरं सांगतो मी तुम्हाला, याच्याकरता हे नोचित आहे, त्याच्याकरता ते नोचित आहे, याला हे पाहिजे, कमी पडलं का ठाणान बोंब मारतात महाराज. ते ती बायको असली काय, पोरं असले काय, कमी पडल्यानंतर लगेच वकाऱ्या घालायला सुरुवात करतात. पण संत असे आहेत महाराज, आपल्याकडून काय अपेक्षा नाही करीत. खरं बाबांनी काही मागितलं नाही महाराज, मलाच काय, कोणालाच नाही मागितलं. दिलं लोकांनी, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, पण त्यांनी काय मागितलं नाही कोणाकडं. मग दिलं मात्र काय दिलं, देव दिला सगळ्या लोकाला, देव समजून दिला सगळ्या लोकाला. अशी गोड कीर्तन करायचे बाबा, काय सांगायचं तुम्हाला. कंबर बांधून बाबा कीर्तन करायला लागले ना, असं वाटायचं बाबाचं कीर्तन संपूच नाही महाराज कधी. दिंडीच्या वाटेनं कीर्तन त्यांनी व्हायचे, दमलेले लोक असायचे तरी ऐकायचेच महाराज कीर्तन. आता याच्यानंतर काय सांगतील बाबा असं वाटायचं, अशी अवस्था व्हायची. म्हणून त्यांच्या संगतीतलं जे जगणं होतं ना, ते सार्थ जगणं होतं. आता कोणाच्या संगतीत जगायचं प्रश्न आहे. त्यांचे शब्द होते, मोठ्या बाबांच्या संगतीत राहत होतो, ते म्हणायचे असं वाटायचं वैकुंठातच राहतो. संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय सांगू सुख. आपण परीखे नाही ते अपना परीखे नाही तेथे, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा परखे नाही तेथे, ते हवे हवेशीच वाटतात महाराज. त्यांच्या संगतीत राहायला फार छान वाटायचं. त्यानं दिंडीचा पुढं काढून दिली का ते एक जोडीदार घेऊन मागून चालायचे. त्यांचं ती काय सवय होती, ते दिंडीच्या मागं चालायचे. कधी कधी आम्हाला वाटायचं त्यांच्याबरोबर चालवत म्हणून, चालून देत नव्हते. एखादाच माणूस बरोबर असायचा, बाकीच्याला पुढं काढून द्यायचे, चला म्हणायचे निघा. सतत त्यांच्याजवळ आम्ही कायमच त्यांना गोचडासारखे चिकटलेलो. कायम चासला आले, कुठं आले बाबा का कायम बाबाच्या अवतीभोवती आमचा गराडाच, बाबाला जीव सुद्धा द्यायचं नाही.
नुसतं त्याने जगमाला विचारा कायम बाबाच्या मागच नुसतं वास लागला पाहिजे. बाबा आले म्हणलं का सगळे कामं टाकून द्यायचे आणि बाबाच्या भोवतीच जाऊन बसायचं. हे बारा बाबळीकर तर आपल्यापेक्षा फार भाग्यवान आहेत. या सगळ्यांना कितीतरी वर्ष बाबांची संगत झाली. म्हणजे परिसराला त्यांनी महाराज बाबांची संगती झाली. आपण सगळे भाग्यवान आहोत. म्हणून त्यांनी महाराज असं प्रेम असा पेढा घेतला एक दिवशी आणि माझ्या हातावर दिला. माझ्या भोवती बाकीचे सगळे पोरं माझ्या वयाचे त्यावेळेची गोष्ट सांगतो मी. मग आता एक पेढा त्यांनी माझ्या हातात दिला. बाबाचा हात लागलाय कशाला? पेढ्याला. काय सामान्य पेढा नाही. नुसतं बाबाचा हात लागला म्हणून त्या पेढ्याचे तुकडे तुकडे करून याला एक तुकडा त्याला एक तुकडा, त्या 15 तुकडे एका पेढ्याचे. इतके आसावलेले होते मला देणारे. बाबाचा हात लागलाय. इतकं बाबावर प्रेम होतं महाराज. खरंच बाबाचा हात लागलेला पेढा खाण्याकरता इतकं जीव कासावीस होत होता. बाबाने डोक्यावरून हात फिरवण्याकरता, बाबाने पाठीवरून हात फिरवण्याकरता त्यांची फार सवय होती महाराज मोठी, की ते सहज डोक्यावरून हात फिरवायचे, पाठीवरून हात फिरवायचे आणि कोणालाही बोलायला लागले की बाळ म्हणायचे. काय या सगळ्या आठवणी त्यांनी महाराज अशा काळजात अशा आतून उचंबळून येतात, कोणासमोर सांगायच्या. म्हणून नवा अंग संग तुटी त्यांची संगत त्यांनी महाराज कायम स्वरूपी असावी. कधी त्यांची संगत त्यांनी महाराज सुटू नये असं त्यांनी वाटतं. असे महात्मे जीवनामध्ये यावेत. तुकोबारांना सुद्धा असंच वाटतं महाराज. तुकोबाराय म्हणतात त्यांच्या संगतीमध्ये जगणं हे खरं जगणं आहे. बाकीच्यांच्या काय संगतीत जगता? हे स्वतः प्रपंचाने बरबटलेले, स्वतः सगळे दुःखी असणारे लोक, आणि त्यांच्या संगतीत गेलं की ते आपल्याला दुःखच देणार आहेत. पण अशा महात्म्याची संगत घडली पाहिजे जे दुःखात सुद्धा सुखी आहेत. एवढं दुःख तर नाही पाहिलं मी कोणासमोर. तो पाय कापला बाबाचा तरी दुःखी नाही झाले हो. माझ्या समोर डॉक्टरने काचा काचा ती टाच कापली, बाबाने हो नाही केलं आणि सू नाही केलं. एवढं दुःख होतं, पण तेवढ्या दुःखात सुखी होते, हसत होते. जोपर्यंत चांगली शुद्धीवर होते ना, एवढा त्रास होता दवाखान्यात भेटायला गेला माणूस की त्याच्याकडे माणूस पाहिला की हसायचे महाराज. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गेलंच नाही, दुःखात सुखी होते. आणि आपण सारे सुखात सुद्धा दुःखी आहोत. आपली अशी अवस्था आहे. म्हणून कोणाच्या संगतीत राहावं? संसारातल्या लोकांच्या का त्या साधूच्या? त्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. म्हणून त्यांच्या संगतीतलं जिणं योग्य आहे तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, म्हणा जीने तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका जिणं म्हणजे जीवन. चांगलं जीवन कोणतं आहे? संतांच्या संगतीतलं. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संतांच्या संगतीतलं जीवनच फक्त चांगलं जीवन आहे, बाकीचं कोणतंच चांगलं नाही महाराज. म्हणून संतांच्या संगतीत जीवन प्राप्त हो, त्याच्याकरता संत भेटले पाहिजेत. म्हणून तर मागणी करतात देववसे चित्ती त्यांची घडावी संगती. खरं सांगा, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? थांबणार आहे मी आता, एवढा मुद्दा सांगून थांबतो. चिंता करू नका. दमलोय फार. सकाळची कथा करून आलोय मी थेट मंचरला, त्याच्यानंतर दुसरी इथं शहापूरला, आणि तिसरं कीर्तन करतोय. आणि तरी सांगायची इच्छा आहे अजून 2 मिनिटं. बघा, मला काय कौतुक नाही सांगायचं, मला काय कशा करता सांगितलं. एवढे पिळे घालून मी आलोय ना, मग तुम्ही 2-4 मिनिटं पिळे घालायला काय हरकत आहे? मला सांगायचं काय ते लक्षात घ्या. आपण सगळ्यांनी त्यांनी महाराज बाबांची संगत केली. कशा करता? लग्न व्हावं म्हणून. कोण कोण बाबाकडे कशा करता जात होते? पोरं व्हावं म्हणून, मग पैसे भेटावं म्हणून. अरे तुम्ही बाबाकडे जात कशा करता होती? काय भेटावं म्हणून? मोठ्याने म्हणा मग. हे मावशांनो, कशाला जात होती बाबाकडे? हे कशाला जात होती? देव भेटावं म्हणून. कशाला? देव भेटावं म्हणून.
बाबांच्या संगतीचं काय कारण? देव भेटावं म्हणून. देव भेटावं कोणाला वाटेल? हा, ज्याच्या मनात त्यांनी महाराज उत्कंठा निर्माण. मगाची प्रक्रिया विसरू नका कोणी. ही सगळ्यांची हिताची. देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. देवाची भेटीची इच्छा आहे, मी देवाच्या भेटीकरता प्रयत्न करतो. जे देवाच्या भेटीकरता प्रयत्न करतात ना, तेच बाबाकडे गेले होते. खरं सांगतो. हा, का बरं बाबाकडे गेले? कारण बाबाच्या चित्तात देव होता म्हणून. देव असे चित्ती म्हणून त्यांची घडावी संगती. पण आजही असं वाटतं देवाबरोबर भांडण करावं वाटतं. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि त्यांचे धाकटे भाऊ कान्होबा राय निर्वाण मांडलं. महाराज शिव्या घालायला लागले. म्हणले, काळ्या तुला लाज वाटत नाही? म्हणले, माझा भाऊ घेऊन गेला, आताची आता तुकाराम महाराज पाहिजे ना तर जीव देईन तुझ्या समोर, असं म्हणत होते. माझे तुकाराम महाराज मला परत दे. तसं हे देवाबरोबर भांडण आहे. देवा पुरवावी वासना. माझे बाबा घेऊन गेलास. त्यांची संगती फार गरजेची होती. देव वसे चित्ती म्हणून त्यांची घडावी संगती. म्हणून ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. मला त्यांची संगत घडू दे रे. कारण का त्यांच्या संगतीत राहावं असं वाटत होतं. कधीच बाबा आपल्यातून जाऊ नये असं. हरिजना सवे भेटी न हो अंगसंग तुटे. का बरं एवढं तुला वाटत होतं? त्याचं कारण आहे, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. त्यांच्या संगतीतलंच जीवन त्यांनी महाराज भलं म्हणजे चांगलं जीवन होतं. आता कुठं शोधायला जाऊ त्यांना? हा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. म्हणून त्यांनी महाराज ते परत आपल्याला त्यांनी भेटावेत आणि त्यांच्या माध्यमातून आपलं जीवन त्यांनी पारमार्थिक व्हावं. सतत परमात्म्याची आठवण आपल्याला होत राहावी आणि त्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती व्हावी. हाच त्यातला भाग आहे. मग कोण आहेत असे त्यांनी परमात्म्याची प्राप्ती करून देणारे? ते सगळे ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत, संत आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. कादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा